नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मुरमुऱ्यामध्ये बेसनचं मिश्रण घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 2-3 वेळा नक्कीच बनवून खाल, इतकी भन्नाट आहे. चला तर याचे काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद घालायची. आता हे सर्व छान व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण जास्त घट्टही नको आणि अगदीच पातळही नाही बनवायचं. गरजेप्रमाणे जसं जसं पाणी लागेल तसं यामध्ये आपण पाणी घालूया. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात. पहा, अशा स्वरूपाचं इथे आपण हे बेसनचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. अगदी घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही. अशा स्वरूपाचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची आहे. आता यानंतर लगेच आपल्याला एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत. आपल्या बरेच जणांच्या घरामध्ये मुरमुरे असतातच. नरम पडलेले मुरमुरे वापरले ना तरीसुद्धा चालतील. आता यामध्ये आपण तयार केलेलं बेसनचं मिश्रण घालूया आणि व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मलासुद्धा समजेल की घरगुती भोजनच्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया, हिरवी मिरची, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता, जसे की गाजर असेल, बीट असेल, कोबी असेल. ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. भाज्या घालून मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचे पीठ घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर पहा, आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडेसे जिरे आणि ओवासुद्धा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मुरमुरा आणि बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी तर याला मुरमुरेच म्हणते, पण बऱ्याच भागामध्ये याला मुरमुऱ्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये नावं असतात. जसं की कुठेतरी याला कुरमुरा म्हटलं जातं, कुठे चिरमुरे, तर कुठे मुरमुरे, असे वेगवेगळे नावं याला आहेत. आता लगेच आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तव्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता तवा व्यवस्थित असा गरम झाला की यावरती तयार केलेलं मुरमुऱ्याचं मिश्रण आपल्याला घालायचं आहे. 2 चमचे मिश्रण घालूया. मिश्रण घातलं की आता याला चमच्याच्या मदतीने अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. गॅस मात्र आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. तर इथे आज आपण बनवतो आहे मुरमुऱ्याचे पॅनकेक किंवा तुम्ही याला थालीपीठसुद्धा म्हणू शकता. असं व्यवस्थित आपल्याला मध्यम आकारामध्ये पसरवून घ्यायचे. तर इथे मी छोटे छोटे हे पॅनकेक बनवून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये याला बनवून घेऊ शकता. व्यवस्थित असं पसरवून घेऊया. जास्त जाड पण नाही आणि अगदी पातळ नाही. पहा, अशा स्वरूपाचं आपल्याला हे पॅनकेक पसरवून घ्यायचं आहे. पॅनकेक आपण व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. आता गॅस बारीक ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनटं याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बेसनचा वापर केला आहे ना, त्यामुळे बेसन शिजायला थोडासा वेळ लागतो. 3 ते 4 मिनटं आपण याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित भाजून घेऊ. आता यावरचं झाकण काढायचं आहे. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे पॅनकेक आपण पलटी करून घेऊया. तर पहा, खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान असं मध्यम गॅसवरती खमंग भाजून घेऊया. तर ही मुरमुऱ्याची रेसिपी तुम्ही या अगोदर कधीच बनवली नसेल याची मला खात्री आहे, त्यामुळे एकदा तरी नक्की बनवून पहा. आपण हे पॅनकेक दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे. आता याच पद्धतीने आपण आणखीन एक पॅनकेक बनवून घेऊया. पुन्हा एकदा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती मिश्रण घालूया आणि पसरवून घेऊया. तर हा पदार्थ मी 1 व्यक्तींकरता बनवत आहे. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल ना, तर तुम्ही ते साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. तर दुसरं पॅनकेकसुद्धा आपण बनवून घेऊया. लहान मुलांसाठी सुद्धा खूपच जास्त फायदेशीर आहे, उपयुक्त अशी ही रेसिपी आहे.
पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. यामध्ये आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी हवं तेव्हा आपण झटपट असे हे पॅनकेक बनवू शकतो. टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या सकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे थालीपीठ एकदा नक्की बनवून पहा. चवीलासुद्धा खूपच चविष्ट लागतात. तर पहा, इथे आपण दुसरं थालीपीठसुद्धा पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया. 3 ते 4 मिनटं याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घेऊया. 4 मिनटानंतर यावरचं झाकण काढूया. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पॅनकेक पलटी करून घ्यायचं. पहा, हे पॅनकेक खालच्या बाजूने भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण दोन्ही बाजूनी अलटीपलटी करून छान खमंग असं भाजून घेऊया. आपल्या चॅनेलवरती मी अशाच खूप साऱ्या पौष्टिक, भन्नाट आणि युनिक रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपी जरूर आवडतील. सर्व रेसिपी अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या आहेत आणि झटपट तयार होणाऱ्या आहेत. त्यामुळे एकदा नक्की चेक करा. पहा, इथे आपण दुसरं थालीपीठसुद्धा दोन्ही बाजूनी अगदी छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे. आता लगेचच तव्यावरून हे थालीपीठ आपण काढून घेऊया. पहा, मस्त असे इथे आपले मुरमुऱ्यापासून पॅनकेक किंवा थालीपीठ तयार झालेले आहेत. दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित आपण भाजून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मुरमुऱ्याचं थालीपीठ एकदा नक्की बनवून पहा. बनवायला सोपं आहे आणि खायलासुद्धा पौष्टिक आहे. तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि महत्त्वाचं म्हणजे घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. त्याला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला, बाय बाय.